ओम शांती. आज आहे 22/11/2025 ची साकार मुरली. आजचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, सर्वांना ही आनंदाची बातमी सांगा की आता डीटी डिनायस्टी म्हणजे दैवी कुळाची स्थापना होत आहे. जेव्हा व्हाईसलेस वर्ल्ड असेल तेव्हा बाकीचे सर्व नष्ट होतील. प्रश्न आहे, रावणाचा शाप कधी मिळतो? शापित होण्याची निशाणी काय आहे? उत्तर आहे, जेव्हा तुम्ही देह अभिमानी बनता तेव्हा रावणाचा शाप मिळतो. शापित आत्मे गरीब विकारी बनत जातात, खाली उतरत जातात, म्हणजे अधःपतन होते. आता बाबांकडून वारसा घेण्यासाठी देही अभिमानी बनायचे आहे. आपल्या दृष्टीवृत्तीला पावन बनवायचे आहे. ओम शांती. रुहानी बाबा बसून रुहानी मुलांना 84 जन्माची कहाणी ऐकवतात. हे तर समजतात सगळेच काही 84 जन्म घेत नसतील. तुम्हीच सर्वप्रथम सत्युग आदीमध्ये पूज्य देवी देवता होता. भारतामध्ये पहिले पूज्य देवी देवता धर्माचेच राज्य होते. लक्ष्मी नारायणाचे राज्य होते. तर जरूर डिनायस्टी असेल. राजाई घराण्याचे मित्र नातलग देखील असतील, प्रजा देखील असेल. ही अशी एक कहाणी आहे. बाबा म्हणतात, आता आपण बाबांना 5000 वर्षानंतर भेटणार हे देखील समजता. पूज्य आणि पुजारी, पावन आणि पतित बनत आलो आहोत. जेव्हा पूज्य असतात तेव्हा कोणीही पतित असू शकत नाही. जेव्हा पुजारी असतात तेव्हा कोणीही पावन असू शकत नाही. सतयुगामध्ये आहेतच पावन, पूज्य. जेव्हा द्वापरपासून रावण राज्य सुरू होते तेव्हाच पतित पुजारी बनतात. बाबा म्हणतात, तुम्ही म्हणू शकता, आम्ही तुम्हाला आनंदाची बातमी ऐकवतो. शिवबाबा व्हाईसलेस वर्ल्ड म्हणजे निराकार दुनिया स्थापन करत आहे, निर्विकारी दुनिया स्थापन करत आहेत. आम्ही प्रजापिता ब्रह्मांची संतान ब्रह्मा कुमार कुमारी आहोत ना. सर्वप्रथम तर आम्ही भाऊ आहोत, नंतर असते रचना. तर जरूर भाऊ बहिणी होणार. सर्वजण म्हणतात, बाबा आम्ही तुमचे मुले आहोत. तर भाऊ बहिणींची विकारी दृष्टी जाऊ शकत नाही. हा अंतिम जन्म पवित्र बनायचे आहे, तेव्हाच पवित्र विश्वाचे मालिक बनू शकता. तुम्ही जाणता, गती सद्गती दाता एकच बाबा आहे. बाबा म्हणतात, देह अभिमानी बनल्याने रावणाचा शाप मिळतो. शाप मिळाल्याने खाली उतरत जातात. आता भारत शापित आहे ना. भारताला इतके कंगाल विकारी कोणी बनवले? कोणाचा तरी शाप आहे ना. हा आहे रावण रूपी मायेचा शाप. दरवर्षी रावणाला जाळतात, तर जरूर शत्रू आहे ना. धर्मामध्येच ताकद असते. आता आम्ही देवता धर्माचे बनतो. बाबा म्हणतात, आता तुम्हा मुलांना ज्ञान मिळाले आहे. तुम्ही अर्ध्या कल्पासाठी पूज्य बनत आहात. अर्धे कल्प पुजारी तमोप्रधान असतात, मग अर्धे कल्प पूज्य सतोप्रधान असतात. आत्मा परमपिता परमात्मेशी योग लावल्यानेच पारस बनते. आठवण करता करता आयर्न एज पासून गोल्डन एज मध्ये जाईल. पतित पावन एकालाच म्हटले जाते. बाबा म्हणतात की पतित पावन मीच आहे. माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनाल. बाबा म्हणतात, आता तुम्ही पांडव सेनेचे बनले आहात. आपली सर्व्हिस करत असताना देखील हे लक्षात ठेवायचे आहे. आपण जाऊन सर्वांना रस्ता सांगावा. जितके करू तितके उंच पद प्राप्त होईल. बाबांना विचारू शकता, या अवस्थेमध्ये मेलो तर आम्हाला काय पद मिळेल? बाबा ताबडतोब सांगतील, सेवा करत नाहीस त्यामुळे साधारण घरामध्ये जाऊन जन्म घेशील. मग परत येऊन ज्ञान घेणे हे तर कठीण आहे. कारण छोटा मुलगा
इतके ज्ञान आत्मसात करू शकत नाही. समजा फक्त 2-3 वर्षच ज्ञानामध्ये चालतात तर ते काय शिकू शकणार? बाबा तुम्हाला सांगतील, तू एखाद्या क्षत्रिय कुळामध्ये जाऊन जन्म घेशील. मागाहून कुठले डबल ताज मिळेल? स्वर्गाचे संपूर्ण सुख प्राप्त करू शकणार नाही. जे पूर्ण सेवा करतील, शिकतील, तेच संपूर्ण सुख प्राप्त करतील. नंबरवार पुरुषार्था अनुसार. हाच ध्यास ठेवायचा आहे. आता बनलो नाही तर कल्प बनणार नाही. प्रत्येकजण स्वतःला जाणू शकतो. आपण किती मार्काने पास होऊ. सर्व जाणतात, मग म्हटले जाते भावी. अच्छा. गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती माता-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, पतितापासून पावन बनण्याच्या पुरुषार्थामध्ये आळस करायचा नाही. कोणीही मित्र, नातलग इत्यादी असतील त्यांच्यावर दया करून ज्ञान समजावून सांगायचे आहे, सोडून द्यायचे नाही. दुसरा पॉइंट आहे, असा व्यवहार ठेवायचा नाही जे कोणी म्हणेल की यांनी तर तोंड फिरवले आहे. दयाळू बनून सर्वांचे कल्याण करायचे आहे. बाकी सर्व विचार सोडून देऊन एका बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. आजचं वरदान आहे, सत्यता, स्वच्छता आणि निर्भयता यांच्या आधारे प्रत्यक्षता करणारे रमता योगी भव. सत्यता, स्वच्छता आणि निर्भयता याच्या आधारे प्रत्यक्षता करणारे रमता योगी भव. स्पष्टीकरण आहे, परमात्मा प्रत्यक्षतेचा आधार सत्यता आहे आणि सत्यतेचा आधार स्वच्छता आणि निर्भयता आहे. जर कोणत्याही प्रकारची अस्वच्छता अर्थात सच्चाई सफाईची कमी आहे किंवा आपल्याच तमोगुणी संस्कारांवर विजयी बनण्यामध्ये, संस्कारांशी जुळवून घेण्यामध्ये किंवा विश्वसेवेच्या क्षेत्रामध्ये आपल्या सिद्धांतांना सिद्ध करण्यामध्ये जर भय वाटत असेल तर प्रत्यक्षता होऊ शकणार नाही. म्हणून सत्यता आणि निर्भयतेला धारण करून एकाच धूनमध्ये मस्त राहणारे रमता योगी सहज राजयोगी बना, तर अंतिम प्रत्यक्षता सहजच होईल. आजचं बोधवाक्य आहे, बेहदची दृष्टी वृत्तीच युनिटीचा म्हणजे एकतेचा आधार आहे, त्यामुळे हदमध्ये येऊ नका. बेहदची दृष्टी वृत्तीच युनिटीचा म्हणजे एकतेचा आधार आहे, त्यामुळे हदमध्ये येऊ नका. आजचा अव्यक्त इशारा आहे, अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा. अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा. स्पष्टीकरण आहे, अशरीरी बनणे वायरलेस सेट आहे. व्हॉइसलेस बनणेच वायरलेस सेटची सेटिंग आहे. जरा सुद्धा अंशातीलही अंश मात्र विकार वायरलेसच्या सेटला बेकार करून टाकेल. म्हणून आता कर्मबंधनापासून कर्मयोगी बना. अनेक बंधनामधून मुक्त एका बाबांशी सर्व नाती समजा, तेव्हा सदा एव्हर रेडी राहाल. चेक करा, आतमध्ये कोणताही विकार लपलेला तर नाहीये ना? अच्छा. ओम शांती.